नाशिकचा आजचा बुधवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने केल्यात। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन प्रशासनाने महत्त्वाची अशी ही सूचना केलेली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून आठवडी बाजार बंद ठेवण्यास सांगितलंय। पावसाचा जोर पाहता गंगापूर धरणातून पाण्याच्या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार आहे। पंचवटीमध्ये गोदाकिनारी दर बुधवारी हा आठवडी बाजार भरत असतो, मात्र आता हा पंचवटीमध्ये भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या। अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय सध्याची गोदाकाठची स्थिती, किती पाणी अजूनही येत्या काळामध्ये अपेक्षित आहे, काय अधिक माहिती? प्रज्ञा, जून महिन्यातच नाशिकमध्ये पावसाने जोरदार अशी हजेरी लावलेली होती। आपण बघितलं तर तेव्हाच म्हणजे जून महिन्यातच अनेक धरणांचा पाणीसाठा हा जवळपास 60 ते 70% वर देखील गेलेला होता आणि त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली होती। मागच्या आपण एक आठवड्याभराचं जरी चित्र बघितलं तर महाराष्ट्रातील मराठवाडा असेल, मुंबई असेल, पुणे, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी पाऊस हा बरसतोय। मात्र नाशिकमध्ये पावसाने विश्रांतीही घेतली होती, उघडीपही घेतलेली होती। मात्र त्यानंतर काल रात्रीपासूनच पावसाची संततधार ही बघायला मिळते। हवामान खात्याकडून नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावरती रेड अलर्ट हा देण्यात आलेला होता। इगतपुरी किंवा हा जो घाटमाथ्याचा परिसर आहे तिथे देखील पावसाची जोरदार अशी बॅटिंग ही बघायला मिळते आणि नाशिक शहर असेल किंवा आजूबाजूचे जो काही त्र्यंबकेश्वर तालुका आहे, पेठ, सुरगाणा इथे देखील पावसाने चांगलीच हजेरी लावलेली आहेत आणि त्यामुळेच गोदाकाठी जो दर बुधवारचा बाजार भरतो, आठवडे बाजार भरतो, तो बाजार देखील भरू नका अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। आपण बघितलं तर भाजी बाजार असेल, फुल बाजार असेल, हा इथे भरत असतो। आज सकाळी हे सर्व जे विक्रेते आहेत इथे दाखल झाले होते। आपण समोरीलचं दृश्य बघितलं तर फुल बाजार हा इथे वसलेला आहे आणि प्रशासनाकडून देखील त्यांना हा बाजार जो आहे तो हटवा अशा सूचना दिल्या जात आहेत। काही व्यावसायिकांनी आपली दुकानं देखील इथून हटवलेली आहेत, तर काही जणांची आता आवरानिवर जी आहे ती सुरू आहेत। एकंदरीतच आपण जिल्ह्याचा जर आढावा घेतला तर जिल्ह्याचा पाणीसाठा, जिल्ह्यात एकूण 23 धरणं आहेत। या 23 पैकी 11 धरणं ही आत्ताच तुडुंब भरलेली आहेत, त्यांचा पाणीसाठा हा 100% आहे। तर इतरही अनेक धरणांमध्ये जवळपास 80 ते 90% दरम्यान पाणीसाठा बघायला मिळतोय। त्यामुळे जर पावसाचा जोर वाढला तर या धरणांमधून टप्प्याटप्प्याने विसर्गाला देखील सुरुवात ही करण्यात येणार आहे। गंगापूर धरणातून देखील आता सध्याला 1500 क्युसेक एवढं पाणी जे आहे ते सोडलं जात आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस हा चांगला होतोय आणि याचाच परिणाम म्हणून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने पाणी हे सोडलं जाणार आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा हा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। धोकादायक ठिकाणी जाऊ नका, पूर परिस्थिती निर्माण झाली तर सर्व खबरदारी घ्या। शेतकऱ्यांना देखील तसं सर्व खबरदारी घेण्याचं देखील आव्हान प्रशासनाकडून घेण्यात आलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता जिल्ह्याचा पाणीसाठा आधीच 85% वर जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे जर पावसाचा जोर जर वाढला तर धरणांमधून, अनेक धरणांमधून पाणी हे सोडलं जाणार आहे, टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ केली जाणार आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील कुठेतरी काळजी घेणं, खबरदारी घेणं हे गरजेचं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।